लोकसभा निवडणुकीच्या निकालात दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला। त्यानंतर या भावांनी एकत्र यावं अशी मागणी पुन्हा होताना दिसली। या मागणीवर दोन्ही पक्षांनी अधिकृत दुजोरा दिलेला नसला किंवा काहीच प्रतिक्रिया दिली नसली किंवा या चर्चेला खतपाणीही घातलं जाईल असं काहीच केलेलं नसलं तरी आता मागच्या 7 दिवसात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची दोनदा भेट झाली आहे। कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ठाकरे बंधू भेटले असले तरी त्यांच्या भेटीतून त्यांच्यातला दुरावा कमी होण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा जोरदार होऊ लागली। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न रविवारी पार पडलं। त्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थित होते। दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा होता। भाच्याच्या या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी राज आणि उद्धव दोन्ही मामा एकत्र आले। उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब या सोहळ्याला हजेरी लावत वधूवरांना आशीर्वाद दिले। या लग्न सोहळ्याचे काही व्हिडिओ फोटो आता समोर आले। त्यात उद्धव आणि राज दोन्ही नेते बाजूला उभे राहून जोडप्यांवर अक्षता टाकत आहेत असं दिसून आलं। विशेष म्हणजे नुकतंच राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती। श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक याचा विवाह सोहळा मागच्या रविवारी मुंबईतल्या ताज लँडच्या हॉटेलमध्ये पार पडला। पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत राज ठाकरे लग्नाला आले होते, पण सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधूंची प्रत्यक्षात भेट झाली नाही। निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर टीका केली होती, पण मनसे आणि उद्धव सेनेला अपेक्षित यश मिळालं नाही। त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरायला लागली। यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे बंधूंना मोठा फटका बसलाय। राज ठाकरे यांच्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही। राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणुकीत पराभूत झालेत। त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराने पराभव केलाय, तर 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला राज्यात केवळ 20 जागांवर समाधान मानावं लागलंय। ठाकरे बंधू यांचा निवडणुकीतला पराभव पाहता अनेक मराठी माणसांकडून दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी गळ घालण्यात आली। त्याशिवाय दोन्ही पक्षातल्या काही कार्यकर्त्यांचीही हीच मागणी होती असंही समजतंय। त्यात आता कौटुंबिक कार्यक्रमात हे दोघं एकत्र आलेले पाहायला मिळालेत, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीय पटलावर कधी एकत्र येणार हाच प्रश्न आता त्यांच्या हितचिंतकांकडून विचारला जातोय। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।